दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जान्हवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। सुमारे 150हून अधिक नागरिकांची फसवणूक करून पसार झालेला परप्रांतीय सोनार आणि नागरिकांनी तक्रार केल्यानंतर फरार सोनाराच्या बंद असलेल्या मोबाईलमुळे सदर आरोपीचा तपास कसा लावायचा हे मोठे आव्हान असताना रांजणगाव MIDC पोलिसांनी परप्रांतीय सोनाराला गुजरात येथून ताब्यात घेऊन कायदेशीर बाबींची पूर्तता करून 100 तोळे सोन्यांपैकी 91 तोळे सोने जप्त करत नागरिकांना सोन्याचा ऐवज परत केला आहे। ही कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले। रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे सोनाराने फसवणूक केलेल्या नागरिकांना सोने व ऐवज परत करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ते बोलत होते। कारेगाव येथील सोनार प्रताप परमार उर्फ नरपतसिंह मोहम्मदसिंह राजपूत वय 40, मूळ राहणार चामुंडेरे, तालुका जिल्हा पाली, राज्य राजस्थान याने कारेगाव येथील 150 ते 160 नागरिकांची एकूण 100 तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याने कारेगाव येथील मनीषा रामचंद्र नवले यांनी या सोनाराच्या विरोधात रांजणगाव पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती। रांजणगावच्या तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता आरोपी सोनार हा त्याच्या कुटुंबियांसह त्याच्या मूळ गावी राजस्थानमध्ये देखील राहण्यास नसल्याने त्याने मोबाईल सुद्धा बंद करून ठेवल्याने पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी सदर आरोपीचा कटोसन तालुका कडी, जिल्हा अहमदाबाद, राज्य गुजरात येथे जाऊन शोध घेतला। त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली। त्यानंतर तपासादरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांनी त्याच्याकडील 91 तोळे सोने जप्त केले। त्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते ते नागरिकांना परत देण्यात आले। अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार तुमचे सर्वांचे चोरी गेलेले दागिने तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत। पोलिसांचं कौतुक शक्यतो काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, परंतु पोलीस असे पोलीस तसे असं जरी बऱ्याच वेळा ठिकाणी आपण ऐकत असतो, परंतु गेले 6-7 महिन्यामध्ये या पोलीस स्टेशनने केलेल्या ह्या ज्या सर्व कामगिऱ्या पाहता आज आपल्या परिसरामध्ये साहेब तुमचं कौतुक चांगलं होतंय। आज वाहतुकीचा प्रश्न असेल, मोटार चोरीची जी प्रकरणं होती त्याची आपण उकल लावली। MIDC मध्ये एका कंपनीमध्ये जो प्रकार घडला होता, आपल्या पोलिसांनी वेषांतर करून अगदी सिनेमा स्टाईलने वेषांतर करून एक आरोपी पकडला। हा आपला आलेख असाच वाढत जाऊ आणि आपल्या हातून चांगली सेवा करू। सप्टेंबर महिन्यामध्ये सोनारा पळून गेला। गावामध्ये एक बातमी पसरली की प्रताप परमार हा जो सोनारा आहे तो पळून गेला आणि त्यानंतर ज्या खूप म्हणजे बाहेर गावावरून आलेले लोक आहेत साहेब हे, की जे हातावर काम करून पोट भरतात आणि दवाखान्याला अर्जंट लागले काही झालं तर बँकेमध्ये ह्या गोष्टींना प्रोसेसला खूप वेळ जातो। तर त्याच्याकडे आपलं सोनं गहाण ठेवून 1 ग्रॅम म्हणा 2 ग्रॅम म्हणा, दवाखान्याला लागलं, इमर्जन्सी एखाद्याच्या मुलाची कॉलेजची फी भरायची म्हटलं तर त्यासाठी अर्जंट म्हणून त्याच्याकडे सोनं ठेवलं गेलेलं असायचं आणि त्या बदल्यात त्यांना व्याजापोटी पैसे द्यायचे। तर बऱ्याच जणांनी त्यातले पैसेही दिले होते आणि सोनं त्यांना रिटर्न केलं नव्हतं आणि सगळ्यांचं अगदी कष्टाने कमवलेलं होतं। तर बातमी पसरल्यानंतर सगळ्यांना अगदी खूप वाईट वाटलं की आपण एवढं कष्टाने कमवलेलं सगळं आपलं गेलं म्हणून। परंतु काही माता भगिनींशी काहींशी चर्चा केल्यानंतर मनात कुठेतरी एक भावना होती की सर्वांचं कष्टाचं आहे, हे कुठे वायाला कुठे जाणार नाही, हे नक्की मिळेल। आणि त्यानंतर मी एक दिवस पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला आल्यानंतर मी PI साहेबांशी चर्चा केली। आमचे आंबेकर साहेब आहेत, पवार साहेब आहेत, रोकडे साहेब आहेत, यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग मी फिर्याद दाखल केली माझ्या नावाने आणि फिर्याद दाखल केल्यानंतर अगदी खूप अल्पावधीमध्ये ह्या गोष्टीचा सगळ्यात त्यांनी छडा लावला, त्याला पकडून आणलं। जे काही ऐवज होता गोरगरीब लोकांचा तो पकडला। मला असं वाटतं 100 तोळ्यापैकी 91 तोळे सोनं रिकवर झालेलं आहे त्यातलं। तर ही खूप छान आणि पूर्ण पोलीस स्टेशनचं खूप छान सहकार्य आहे। पूर्ण पोलीस स्टेशनने यामध्ये खूप मदत केली आणि आपल्या सर्वांचं सोनं हे आपल्याला परत मिळणार आहे। या ठिकाणी आज आपण जे कारेगाव मधून हा सोनार जो प्रदीप परमार हा जो पळून गेला होता, हे साधारण 170 लोकांचे सोनं आणि लोकांचे पैसे असे सर्व घेऊन तो पळून गेला होता आणि त्यानंतर त्याचा शोध घेणं जिकिरीचं झालं होतं, कारण सर्वसामान्य लोकांचे पैसे सोनं असं होतं साधारण जास्तीत जास्त एका इसमाचा 3.5 तोळ्याचे आणि 1 ग्रॅम पासून असे लोकांचे सोनं त्यानं घेऊन गेला होता।
आणि हा शोध घेणं जिकिरीच होतं, कारण तो राजस्थानचा राहणारा, त्याच्या भावाचं आपण ज्यावेळेला लोकेशन काढलं त्यावेळेला त्याने आलं बेंगलोरचं, आणि हा आरोपी मिळाला आपल्याला गुजरातमधून. तर हा आरोपी पकडून आपण त्याच्याकडून साधारणपणे 1 किलो सोनं आपल्या या नागरिकांचं सगळं गोळा करून हा पसार झाला होता. आणि हे सोनं साधारण 91 तोळे सोनं आपण त्यामध्ये आपण रिकवर केलेलं आहे. आणि या संदर्भात आपण प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी माननीय SP साहेबांना विनंती केली. SP साहेबांनी त्याला होकार दिला आणि ते या ठिकाणी आले. त्याबद्दल मी त्यांचं प्रथम अभिनंदन आभार मानतो. साहेब किंवा माझे इतर अधिकारी होते, त्यांना सांगितलं की बाबा हा सिरियस आहे, त्याच्यामध्ये बरेच गरीब कुटुंबांचं सोनं गेलेलं आहे, त्यामुळे या गुन्ह्याची उकल होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरता आम्ही जास्तीत जास्त तो प्रयत्नात होतो. त्याकरता सर्व आमचे अधिकारी, कर्मचारी तसेच आमचे PI साहेब हे पूर्णपणे त्या पाठीमागे होते. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण गेलेल्या 100 तोळ्या सोन्यापैकी 91 तोळा सोना हा रिकवर करू शकलो. आणि ह्या तपासासाठी किती मेहनत केली आहे ह्या पूर्ण टीमनी हे आम्हाला माहिती आहे. कारण एकदा माणूस पडून गेल्यानंतर संपूर्ण देश आहे त्याच्यासाठी कुठेही जाऊ शकतो, कुठेही लपू शकतो, परंतु कंटिन्युअस त्याच्या मागे राहून त्याला अटक करणे आणि त्याच्यातून सर्व माल हा रिकवर करणे ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यासाठी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर मी विशेष कौतुक करतो पोलीस स्टेशन इन्चार्जचे धवन, त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी, त्यांच्या पूर्ण टीमचं. प्रतिनिधी तेजस फडके, रांजणगाव, गणपती. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.